प्रश्न क्रमांक 947. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई कोणत्या तारखेस झाल्या? तर प्लासीची लढाई ही 23 जून 1757 व बक्सारची लढाई ही 23 ऑक्टोंबर 1764 या दिवशी झाली. नेक्स्ट, कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? तर नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही. नेक्स्ट, नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर जायकवाडी या जलाशयाचे नाथसागर हे नाव आहे. हे जलाशय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे. नेक्स्ट, मोगादेशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर मोगादेशू ही सोमालिया या देशाची राजधानी आहे. नेक्स्ट, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश आहे. नेक्स्ट, सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण काय आहे? तर प्रकाशाचे अपवर्तन यामुळे सूर्य क्षितिजाच्या थोडे खाली असताना देखील आपल्याला दिसतो. नेक्स्ट, रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. नेक्स्ट, डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची सरकारी बँक म्हणून काम पाहत आहे? तर 1 एप्रिल 1935 पासून RBI ही भारताची सरकारी बँक म्हणून काम पाहते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर क्रेडिट कार्ड याचा वापर प्लास्टिक मनी म्हणून केला जातो. नेक्स्ट, लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे? तर अरुणाचल प्रदेश हे कमी घनतेचे राज्य आहे. नेक्स्ट, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट ही डॅश आहेत? तर लक्षद्वीप बेटे हे प्रवाळ बेटे आहेत. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी समाजाची स्थापना कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. नेक्स्ट, आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर राजाराम मोहन राय या समाजसुधारकाचा गौरव केला जातो. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्रास हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? तर हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला. नेक्स्ट, महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? तर 26 जून हा दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, ग्रामगीता लिहिणारे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? तर तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बंडोजी इंगळे असे आहे. नेक्स्ट, भारतात 1953 मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना आयोग हा फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. नेक्स्ट, ताऱ्याचे लुकलुकणे याचे कारण काय आहे? तर वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हा याचे मुख्य कारण आहे. नेक्स्ट, 1861च्या कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर 1861च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट, कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते? तर लॉर्ड मेयो यांना भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना झाली. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते? तर राजकुमारी अमृता कौर या स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री होती. नेक्स्ट, कार्बोनिल क्लोराईड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते? तर फॅसिझन या नावाने
कार्बोनिल क्लोराईड या वायूस संबोधले जाते. नेक्स्ट, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? सार्वजनिक काका यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते. नेक्स्ट, 16 एप्रिल 1853 महाराष्ट्रातील कोणत्या स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली? तर बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली. नेक्स्ट, बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर रईबाई पोपरे यांना बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट, मराठी भाषेचे लेखन या लिपीत केले जाते? तर देवनागरी या लिपीत मराठी भाषेचे लेखन केले जाते. नेक्स्ट, जून 1948 कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्याचा बीमोड केला? तर ऑपरेशन ब्लू स्टार या मोहिमेअंतर्गत जून 1948 अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्याचा बीमोड केला. नेक्स्ट, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर कोलंबस याने अमेरिका खंडाचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? तर 2010 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला. नेक्स्ट, महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर सातारा जिल्ह्यातील कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.